व्हॅल्यूजचं माझ्या आयुष्यात महत्व काय, व्हॅल्यूजचं गव्हर्नन्स मध्ये महत्व काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं व्हॅल्यूजचं माझ्या आयुष्यात महत्व काय हे मला समजलं पाहिजे. त्याकरता मी तुम्हाला असं म्हणालो होतो, आय वुड लाईक टू स्पीक टू यू विथ ए स्टोरी ऑफ मिस्टर अँड मिसेस नारायण मूर्ती ऑफ इन्फोसिस. जनरली मी ही गोष्ट सांगतो व्हॅल्यूजचं महत्व शिक्षकांना पटण्यासाठी. कारण कसं झालंय की व्हॅल्यूज एथिक्स या गोष्टी करिक्युलम मध्ये पण यायला लागल्यात, पण त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आणायचा जर असेल तर ती गोष्ट जोपर्यंत शिक्षकाच्या मनाला भिडत नाही की होय, काल मी तुम्हाला बोलता बोलता किप स्कूलची गोष्ट पण सांगितली. त्या शाळेचा मोटोच असा आहे की वी वी डिलिव्हर अकॅडमिक्स बट वी फर्स्ट डेव्हलप कॅरेक्टर. त्यामुळे या मुद्द्यावरती मला तुम्हाला वारंवार हॅमर करून तुम्हाला थोडंसं बदलण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. एखादा शिक्षक एखाद्या वेळेस टाइम टेबल प्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता वर्ग खोल्यामध्ये एंट्री घेत असेल तर शिक्षकाला हे मनापासून समजलं पाहिजे की शिकवण्याचं काम, सब्जेक्ट शिकवण्याचं काम तसं सोपं आहे, कारण त्या विषयामध्ये मी पारंगत आहे आणि माझ्यासाठी तो फारसा अवघड विषय नसावा. पण माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी हे शिकण्यासाठी बसले आहेत की नाही हे तपासणे, आणि पॉसिबली जर ते बसले नसतील तर त्यांना पहिल्यांदा मोटिवेट करून त्यांना लर्निंगसाठी उद्युक्त करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. हे करत असताना त्या विद्यार्थ्याला सफिशियंट स्ट्रेंग्थ इन टर्म्स ऑफ हिज कॅरेक्टर आहे की नाही हे इनडायरेक्टली आपण तपासत राहायला पाहिजे. आणि याकरता फ्लिप्ड क्लासरूमचा उपयोग तुम्हाला करता येतो. फ्लिप्ड क्लासरूम म्हणजे काही वेगळी क्लासरूम नव्हे. फ्लिप्ड क्लासरूम हा एक क्लासरूम टीचिंगचा कन्सेप्ट आहे आणि जनरली यामध्ये ओनियन पिलिंगचा अप्रोच डिस्क्राईब केला जातो. ओनियन पिलिंगचा अप्रोच म्हणजे काय, आपण मुलांना पहिल्यांदा गेल्यानंतर स्वतःला इंट्रोड्यूस करतो आणि मुलांची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतो. असं अज्युम करूया की एक वर्गामध्ये 40 किंवा 50 मुलं आहेत. खरं तर हे ॲझम्पशन चुकीचं आहे. आजकाल वर्गामध्ये जास्तही मुलं असू शकतात. 60च्या वर्गामध्ये आजकाल 74ची ऍडमिशन होते, त्यामुळे ऑन अन ॲव्हरेज 63 मुलं वगैरे वर्गात हजर असतात. व्हॉट एव्हर इट इज, पण हे चॅलेंज तर आपल्याला स्वीकारावं लागेल की आपल्याला मुलांना मुलांना बोलून त्यांच्याशी नातं प्रस्थापित करून त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. का बोलतं करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे कोणत्या चांगल्या कॅरेक्टर स्ट्रेंथ्स आहेत हे तुम्हाला तपासता आलं पाहिजे. आणि जसं आपण काल म्हणालो, या 24 कॅरेक्टर स्ट्रेंथ्स पैकीही या आधी सुद्धा जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा आईने काही बेसिक फंडामेंटल कॅरेक्टर स्ट्रेंथ्स डेव्हलप करून तुम्हाला समाजात बाहेर पाठवलं. त्या कॅरेक्टर स्ट्रेंथ्स मध्ये जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जी तुमच्या वर्गात बसलेली आहे आणि चेहरा हरवून बसलेली आहे, तर तिच्या डोळ्यात बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं इतक्या हरवलेल्या चेहऱ्याने बिचारी ही वर्गात बसली असेल, तिच्या घरी काहीतरी घडतंय किंवा घडलंय. तिचा सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी तिला काही भलतं सलतं किंवा फार अवघड काही शिकवून तिची टेस्ट घेण्यापेक्षा तिला प्रेमाने माझ्या जवळ घेणं, भावनेनं मी तिच्या जवळ जाणं गरजेचं आहे हे जेव्हा शिक्षकाला समजेल, त्याच्यानंतर काही दिवसामध्ये ती विद्यार्थिनी तुम्हाला रिझल्ट दाखवायला सुरुवात करेल. मला आठवत आहे माझ्याकडे एक ट्रेनी आली होती. खरं तर मी तिचं नावही सांगू शकतो. ती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची लेक्चरर आहे आणि माझं लेक्चर झाल्यानंतर जुनी गोष्ट 2014 किंवा 15ला ती आली असेल माझ्याकडे यशोदामध्ये ट्रेनिंगसाठी. आणि ती मला पर्सनली भेटायला आली आणि ती मुलगी मला म्हणे की सर मी कम्प्युटर सायन्सची टीचर आहे, पण मला एक माझा अनुभव शेअर करायचा आहे. माझ्या वर्गामध्ये एक मुलगा यायचा नाही आणि मग शेवटी मी काय केलं की त्याला बोलवणं पाठवून शोधून त्याला आणलं. मला बऱ्याच गोष्टी तोपर्यंत त्या मुलाच्या कळल्या होत्या. त्या म्हणजे तो मुलगा बिअर बार मध्ये वेटरची नोकरी करायचा आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलं, गाव छोटं असल्यामुळे, की अशा मुलांच्या कशाला तू वाटेला जातेस, ते कल्चरली चांगले नसतात. तरी पण एक माझ्या मनात इच्छा होती
की हा मुलगा असा का वागतो किंवा तो का येत नाहीये. मग मी त्याला जेव्हा समोर आणून बसवलं तेव्हा तो बोलायला काही तयार नव्हता. 2-3 व्हिजिटमध्ये तो काहीच बोलला नाही माझ्याशी. मी त्याला बोलतो करायचा प्रयत्न करत होते, पण मी त्याला काही फार आग्रह धरला नाही. मी फक्त त्याला प्रेमाने एवढंच सांगायचे की आपण जो कोर्स जॉईन केलाय तो आपण केला तर आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल येऊ शकतात आणि आपण आणूया एकत्र. तुझी इच्छा असेल तर आपण यावरती काम करूया. तुझे काय प्रॉब्लेम आहेत ते आपण समजून घेऊया. पण तो बोलत नसे. एके दिवशी तो आला आणि स्वतः बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की मॅडम, मी स्वतःच तुम्हाला सांगायचं धाडस करून इथे आलोय. खरं सांगायचं म्हणजे मी इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही याचं कारण याच कारणाने मी कॉलेजमध्ये येत नाहीये. माझ्या आयुष्याची सत्य परिस्थिती इतरांना कळू नये, मला एक अनॉनिमस लाईफ जगता यावं या हेतूने मी कॉलेजमध्ये यायचं टाळतोय, समाजाशी इंटरॅक्ट करण्याचं टाळतोय. माझी स्टोरी अशी आहे म्हणाला मॅडम, की मला एक लहान बहीण आहे 6 वर्षाने आणि ती बहीण आणि मी एकत्र राहतो. आम्हाला आई वडील नाहीत आणि माझ्या बिअर बार मधल्या वेटरच्या पगारावरती मी तिचं शिक्षण, माझं शिक्षण आणि आमचं राहणं हे दोन्ही मॅनेज करतो. माझे आई वडील नसण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही एका झोपडीमध्ये राहायचो गावाबाहेर. माझे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. त्या पगारावरती आमचं चाललेलं असायचं. एके दिवशी वडील भरपूर दारू प्यायचे. वडिलांनी दारू पिऊन येऊन आईशी भांडण केलं. ते भांडण विकोपाला गेलं. नंतर वडिलांनी आईचा खून केला. हा माझ्या डोळ्यात हा सगळा प्रकार माझ्या आणि माझ्या बहिणीच्या डोळ्यासमोर झाला. त्यानंतर पोलीस वडिलांना घेऊन गेले. त्या दिवशीपासून आम्ही, माझी आई आणि माझे वडील दोघांनाही गमावलं. नंतर वडिलांना शिक्षा झाली आणि ते पण या जगात नाही राहिले. तोपर्यंत त्या कायदेशीर लढाईमध्ये आम्ही काही त्यांना मदत करू शकलो नाही, कारण आमची परिस्थिती नव्हती. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशीपासून मी कामाला लागलो. माझी बहीण खूपच लहान होती. तर आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेऊन हे आयुष्य इथपर्यंत आणलं. मी कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता 10वी मध्ये चांगले गुण मिळवले. मला तुमच्यासारखंच कोणीतरी गाईड केलं म्हणून या कोर्सला मी ऍडमिशन घेतली. मला कॉन्फिडन्स आहे की या कोर्सला मला जेवढं काही शिक्षण मिळेल त्यावरती मी एफर्ट जर घेतले, आणि मी घेणारच आहे, घेतोय, मी कुठलीही परीक्षा पास करू शकतो. फक्त मला वर्गात यायला भीती वाटते, कारण माझं बॅकग्राऊंड कुणाला समजू नये अशी माझी इच्छा आहे. बॅकग्राऊंड समजल्यानंतर मला लोक अधिकच वाईट टाकतील. मला या गावापासून दूर जायचंय, या समाजापासून दूर जायचंय. मला माझ्या बहिणीला डॉक्टर करायचंय, ती पण चांगली अभ्यास करते. असा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. तर अश्विनी तिचं नाव, लेक्चरर. अश्विनीने त्याला सांगितलं की तुला कधीही काही वाटलं, कोणतीही गरज असेल, तू माझ्याकडे येऊ शकतोस. ही स्टोरी, ही तुझी गोष्ट, ही तुझी लाईफ स्टोरी कुणालाही शेअर केली जाणार नाही. बस अश्विनीने केलं काय, तर त्या मुलाला एक भावनिक सपोर्ट दिला. विचार करा, ज्याची आईच गेलेली आहे, त्याच्या सेल्फ एस्टीम, करेज, ग्रिट आणि रिफ्लेक्शन या 4 मानवी मूल्यांमध्ये तो कुठे उभा असेल. आणि जर जर त्याने काही मिळवलं असेल या मूल्यांवरती, तर त्याला ते मिळवण्याकरता आईच्या आधाराविना किती कष्ट पडले असतील. बरं, आई गेली काय, आई जाण्याचं कारण काय? तर आई गेल्यानंतर उरला सुरला जो सपोर्ट मिळाला होता, तोच आई जाण्याचं कारण असल्यामुळे या मुलांची अवस्था भावनिक दृष्ट्या कोलॅप्स होण्याची निश्चितपणे असेल. आणि तरी पण हा मुलगा समाजामध्ये इथपर्यंत उभा येऊन ठाकला. याचं ऍप्रिशिएशन करण्याचं धाडस अश्विनीकडे होतं आणि ते तिने केलं. त्या मुलाने नंतर त्या कॉलेजमधून कम्प्युटर सायन्सची पदविका
चांगल्या मार्काने उत्तीर्ण केली. नंतर तो नागपूरच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये बीई साठी गेला आणि कदाचित तो आज कुठेतरी समाजात चांगल्या पदावर सेटलही झाला असेल. पण अश्विनी सारखी शिक्षक शिक्षिका हिचं इंटरव्हेन्शन जर त्याला सापडलं मिळालं नसतं, त्याला तेवढा एक भावनिक आधार जर मिळाला नसता, कदाचित काही वेगळंही घडलं असतं. तर शिक्षकाचा रोल हा शिकवण्याच्या आधीपासून सुरू होतो. तो बेसिकली अशा प्रकारचा भावनिक आधार ज्यांना लागतो त्यांना आपल्या नजरेने हेरायचं, वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर, आणि त्यांना इनडायरेक्टली जवळ करायचं आणि नंतर डायरेक्टली त्यांच्याशी रिलेशन किंवा नातं प्रस्थापित करायचं. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या शिक्षकापेक्षाही मोठ्या भूमिकेत आहोत आणि ते कुठलीही अडचण तुमच्याकडे येऊन सांगू शकतात. मला आठवतंय माझ्याकडे एक मुलगा होता आणि औरंगाबादला असताना तो थर्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला आल्यानंतर माझ्याकडे अर्ज घेऊन आला, अनेकदा आला 2-3 आठवड्यामध्ये, की मला ऍडमिशन कॅन्सल करून पाहिजे. आणि मी त्याच्यावर सही केली नाही, कारण मी त्याचे पर्सेंटेज वगैरे विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं का 70-72% कमावतोय, तर याने कॅन्सल केल्यानंतर याचं कसं होणार पुढे. म्हणजे तो डायरेक्ट प्रिन्सिपॉलांकडे गेला आणि प्रिन्सिपॉलांनी पुन्हा माझ्याकडे पाठवलं, म्हणजे सरांनी जर सही केली तर आम्ही तुझी ऍडमिशन कॅन्सल करू. आणि तो पुन्हा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर कसंही करा माझी ऍडमिशन कॅन्सल करा, कारण मी फीस तर भरू शकत नाहीये. मला टीसी काढल्यानंतर मला लगेच डीएड ला ऍडमिशन घ्यायची आहे आणि मला शिक्षक व्हायचं आहे, कारण मला हे एज्युकेशन परवडत नाही, ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे. तर मी त्याला त्याचं बॅकग्राऊंड विचारलं आणि मी त्याला फक्त बॅकग्राऊंड वगैरे त्याने सांगितलं. तो अतिशय गरीब छोट्याशा घरात राहायचा. त्याची आई थोडीशी मानसिकदृष्ट्या खचलेली होती, तिच्यावर ट्रीटमेंट चालू होती. वडिलांना काहीतरी त्या काळामध्ये 2007 ची गोष्ट ही एक 3,500-4,000 रुपये पगार होता. कपड्याच्या दुकानामध्ये ते कपडा कापण्याचा काम त्यांच्याकडे होतं, कस्टमरला कापून कपडा देणे. आणि नंतर बाहेर जे दुकान होतं जालन्यामध्ये, त्या दुकानाच्या बाहेर चोरी होऊ नये म्हणून अशी फळी लावलेली असायची, त्या फळीवर ते रात्री झोपायची, त्याचे त्याला एक्स्ट्रा 30 रुपये मिळायचे, असं तो मुलगा मला सांगत होता. मी त्याला एकच प्रश्न विचारला की तुझी ही अडचण मी दूर केली तर तू शिकशील का. मुलं खूप अतिशय प्रांजळ असतात, काय म्हणतात त्याला आपण, निरागस असतात. ते म्हणाले का नाही शिकणार सर, माझी एवढी तर एक अडचण आहे, मला लहान भाऊ आहे त्यालाही मला मोठं करायचंय, तो म्हणतो की त्याला डॉक्टर व्हायचंय, त्यालाही आता 10वीला 94% मार्क मिळाले, म्हणजे तो डॉक्टर होऊ शकतो. तर आम्ही दोघांनी असं ठरवलंय की कुठेतरी एकाने शिकायचं. तर मी शिक्षकाची नोकरी आता 1.5-2 वर्षामध्ये मिळवू शकतो. आता ऑलरेडी मी काही कॉम्प्युटरचे क्लासेस घेतोय, तिथे मला काही पैसे मिळत आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या भावासाठी मी बाजूला व्हावं, शिक्षण थांबवावं. मी त्याला म्हटलं तू मला संध्याकाळी भेट. संध्याकाळी मी माझ्या काही इंडस्ट्रीजच्या मित्रांना भेटून त्याच्याकरता काही रक्कम जमा केली आणि त्याला ती दिली. त्याला म्हटलं आता तरी चालेल का, आता तू करशील ना कोर्स पूर्ण. तो म्हणाला नक्की करेल सर. नंतर त्याने चांगल्या पद्धतीने तो कोर्स पूर्ण केला. त्या कोर्स पैसे देताना ज्या माणसाने पैसे दिले त्याने एक अट टाकली होती की 1 महिन्याच्या आत, काय असतं की पैसे देणारे लोक त्यांना वाटतं की पैसा म्हणजे गव्हर्नन्स किंवा पैसा म्हणजे सर्व काही. मग ते अटी टाकायला सुरुवात करतात. ते म्हणले की तुझ्या आई वडिलांना मला आमची भेट घालून दे. मला ही अट काही फारशी पटलेली नव्हती, पण महिन्याभरात तो मुलगा काही आई वडिलांना घेऊन आला नाही. 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. मग ज्याने पैसे दिले असतील त्याला थोडस इन्सिक्युअर वाटायला लागलं असेल की आपण हे दान जे केलं ते सपात्री दान केलं की नाही. मग त्याने जरा चिडचिड करायला सुरुवात केली आणि मग मी त्या मुलाला बोलवून थोडस मी त्याला रागवून बोललो असेल, अरे तू कमिट केलेलं होतं ना आई वडिलांना आणतो म्हणून, तू का नाही आणत. तरी पण तो खाली मान घालून उभा होता आणि तो निघून गेला. काही दिवसानंतर मी लेक्चर घेऊन जेव्हा केबिन मध्ये जात होतो तेव्हा बाहेर अतिशय अस्ताव्यस्त कपडे, म्हणजे आपण रस्त्यावरच्या डेस्टिट्यूट किंवा भीक मागणाऱ्या मुलांकडे, लोकांकडे जसे कपडे किंवा आवेश असतो तसा, केस पूर्ण वाढलेले, न विंचरलेले, पायात चपला नाही, असं एक कपल बाहेर उभं होतं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये न शोभणारं असं म्हटलं तरी चालेल.
मी केबिनच्या आतमध्ये गेलो. थोड्या वेळाने शिपायाने येऊन सांगितलं की हे दोघ जण तुम्हाला भेटायला आले. आतमध्ये आले आणि मला सांगितलं की आम्ही विजयचे वडील आहोत आणि ही विजयची आई आहे. तर तुम्ही भेटायला सांगितलं म्हणून आम्ही जालन्याहून औरंगाबाद पर्यंत प्रवास करून आलो आहोत. तर मला थोडस फील झालं, भरून आल्यासारखं झालं. मी म्हणलं बसा ना खाली, आपण बोलूया. मला जास्त वाईट असं वाटलं की बसा म्हटल्यानंतर माझ्या समोर एक 4-5 खुर्च्या ठेवलेल्या असायच्या. त्या खुर्च्याकडे न बघता ते माझ्या टेबलाच्या खाली जमिनीवर बसले. त्याने म्हणलं असं नका करू, तुम्ही उभे राहा बसण्यापेक्षा मग, आणि बसणार असाल तर खुर्चीवर बसा. आणि त्या मुलाला बोलवून घेतलं मी वर्गातून. आणि मग मला असं वाटलं की हा जो मुलगा इतक्या हसतमुख चेहऱ्याने माझ्या मुलांमध्ये वावरतोय, दॅट इट सेल्फ इज अ ग्रेट कॅरेक्टर स्ट्रेंथ फॉर हिम. अदरवाईज ज्या बॅकग्राऊंड मधून तो आला, त्या बॅकग्राऊंड मध्ये तो मला सांगत होता की सर, त्याच्या आईवडिलांसमोरच सांगतो, सर तुमची केबिन जेवढी आहे त्याची अर्धी पण माझं घर नाही. तिथेच एक छोटस आम्ही न्हाणीघर मोरी टाईप केलेलं आहे. तिथेच बाजूला आमचं किचन आहे आणि तिथेच आम्ही झोपतो, तिथेच आम्ही अभ्यास करतो. वडिलांचं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं आहे. आईला थोडासा मेंटल आजार आहे, त्यामुळे तिला ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल औरंगाबादला 3 महिन्यातून एकदा घेऊन येतो. काही वेळा तिला शॉक पण द्यावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये ही मुलं जर आपल्याकडे येत असतील, नंतर मला आठवते 2011 का 12ची गोष्ट आहे. दिवाळीचा पाडवा होता, त्या दिवशी फोन आला. म्हणाला की सर मी विजय बोलतोय. म्हणलं अरे काय, कसं कसं काय आहेस? सर मला पहिला जॉब मिळाला. असं त्याला पहिला जॉब मिळाला होता. तेव्हा त्याला, ही गोष्ट असेल 10 सालची वगैरे, 9 किंवा 10 सालची. आणि तो 17,500 रुपये त्याला सॅलरी मिळाली. त्यानं पुण्याहून लगेच गाडी पकडली, माझ्याकडे आला. मला म्हणाला सर तुम्ही मला पैसे दिले होते, त्यातले मी पैसे परत करायला आलोय. पहिला पगार पूर्ण मी तुम्हाला देतो, पुढच्या पगारापासून मी माझ्या घरच्यांना मदत करेन. मी त्याला म्हणलं विजय, मी पैसे घेण्यासाठी तुला दिले होते असं वाटतं का? नाही म्हणे सर मला वाटत नाही, पण तुम्ही या पैशातून अजून 2 चांगल्या मुलांना नक्की मदत करू शकाल, म्हणून मी द्यायचं ठरवतोय. मग मी त्याला थोडस रागावून म्हणालो, विजय, अशा निडी मुलांना मदत करायचं कॉन्ट्रॅक्ट फक्त मी एकट्यानंच घ्यायचं का रे? तू का नाही शोधत अशी निडी मुलं? मग त्याच्या लक्षात आलं, तो भानावर आला. तो म्हणाला सर ही जबाबदारी मी स्वीकारतो. एक मुलगा आणि एक मुलगी, पुढची 4 वर्ष मी सपोर्ट करेन तुमच्याच कॉलेजची, आणि मीच निवडेल, तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. कदाचित त्याने हे काम केलंही असेल. पण 2011च्या दिवाळीला तो मला फोन करतो आणि मला म्हणतो की सर, मी तुम्हाला माझ्या घराची कथा सांगितली होती, आई वडिलांची. आता सगळ्यांची तब्येत चांगली आहे, माझा पगारही चांगला आहे. आज मी 45 लाख रुपयाचा दुमजली बंगला जालन्यामध्ये विकत घेतलाय आणि आज त्याच्या आम्ही काय पूजेसाठी इथे आलोय. म्हणून वडिलांना तुमची आठवण आली, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतोय. आता हा जो बदल आहे, हा पॉझिटिव्ह बदल जर एक शिक्षक एका विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आणू शकला, माझी खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण किमान अशा मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, अशा गोष्टी सांगायला आतुर असेल. अशा घटना तुमच्याही आयुष्यामध्ये घडल्या असतील. माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की या घटनांना स्पोरॅडिकनेस किंवा आयसोलेशन मध्ये न बघता, याला माझ्या टीचिंग स्ट्रॅटेजीमध्ये मला कसं एम्बेड करता येईल याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्ही अशा असंख्य मुलांचं भलं करणारं एक करुणामयी चारित्र्य स्वतःमध्ये कन्वर्ट करू शकता, याची मला खात्री आहे. आणि त्या कारणाने मी तुम्हाला बोलत होतो की फ्लिप्ड क्लासरूम मध्ये जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर विद्यार्थ्यांच्या ग्रुपशी तुम्ही इंटरॅक्ट करताना तुमच्या लक्षात येतं की यामधल्या किती मुलांना आपली गरजच नाहीये. ना त्यांच्या भावनिक संबंधासाठी गरज आहे, ना कॅरेक्टर बिल्डिंग साठी गरज आहे, ना टीचिंग लर्निंग साठी गरज आहे. अशी काही मुलं असतात वर्गामध्ये. त्यांना तुम्ही शिकवा अथवा न शिकवा, ते टॉपर असतात, ते सर्व प्रकाराने डेव्हलप करतात. एक देवाची देणगी आई वडिलांच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेली असते. अशा मुलांना तुम्ही पहिल्या ओनियन पील मध्ये, एखादा कांदा आपण पिलिंग करतो ना, त्याप्रमाणे पहिल्या ओनियन पील मध्ये बाजूला काढा आणि त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल. असं ओनियन पील्स तुम्ही बाजूला काढत काढत गेलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी जो कंद उरेल, तो कंद मात्र केवळ तुमच्यासाठी आहे.
आणि त्या कंदाला तुमची गरज चारित्र्य निर्माण करण्यासाठी आहे, शिकवण्यासाठी तर आहेच आहे. पण आपण करतो काय? आपण वर्गात जातो आणि सरधोपट मार्गाने सगळ्यांना सारखंच शिकवायला सुरुवात करतो. जो पहिला ओनियन पिलवाला आहे त्याला असे चॅलेंजेस द्या जे कदाचित शिकवताना तुम्हालाही चॅलेंजिंग क्वेश्चन वाटतात. ते चॅलेंजेस त्या मुलाच्या हातात सोपवा आणि त्यांना सांगा की आपण 10 दिवसानंतर भेटू. याची इनपुट, याचं जे काही तुम्ही काम केलेले ते मला दाखवा. मुलं पण खुश होतील, कारण अशी मुलं ही जनरली प्रोफेशनल सारखी वागतात. प्रोफेशनलची डेफिनेशन मी तुम्हाला पहिल्याच सेशन मध्ये दिली होती, कदाचित तुम्हाला ती आठवत असेल. ए प्रोफेशनल इज द वन हू डज हिज जॉब हिमसेल्फ अनसुपरवाइज्ड अँड लेटर ऑन सर्टिफाय दॅट द जॉब वॉज डन सॅटिस्फॅक्टरी. तर अशी काही मुलं डेव्हलप झालेली असतात की ज्यांना इंडिपेंडेंटली अनसुपरवाइज्ड वेने काम करायला जास्त आवडतं. आपल्यापैकी काही लोकांना बघा, आपण इंडिपेंडेंटली खूप चांगलं काम करतो. एस्पेशली ज्यांच्या कॅरेक्टर स्ट्रेंथ लव्ह फॉर लर्निंग आहे किंवा क्रिएटिव्हिटी आहे, हे लोक सेल्फ ड्रिव्हन असतात. ते ते टाइम हरपून काम करतात. म्हणजे त्यांच्या आवडीचं काम असेल तर त्यांना किती वेळ लागला, किती एफर्ट लागले, तर त्यांना त्याचं काही वाटत नाही. अशी आपल्या वर्गात मुलं पण असतात. तर त्यामुळे तुम्ही जर त्यांना त्या प्रकारचं काम दिलं आणि सगळ्यात शेवटचा जो ग्रुप उरेल तिथे मात्र तुम्हाला कुठेतरी सेल्फ एस्टीम लो दिसेल, करेज लो दिसेल, लेस क्युरियस लोक तुम्हाला दिसतील. पॉल टफ नावाचा एक ऑथर आहे, त्याचं एक पुस्तक आहे, हवं तर तुमच्या लायब्ररीत आहे का, तुम्ही तपासून बघा, नाही तर अमेझॉनवर तुम्हाला मिळेल. पुस्तकाचं नाव आहे हाऊ चिल्ड्रन सक्सीड, द पॉवर ऑफ ग्रिट अँड क्युरियोसिटी. आणि सुंदर पुस्तक आहे. किंवा दुसरं एक चांगलं पुस्तक आहे दी टॅलेंट कोट. हे मी तुम्हाला का रिकमेंड करतोय, किंवा जसं जसं तुम्ही माझं बोलणं ऐकताय तसं तसं तुमच्या मनामध्ये प्रश्न मात्र खूप यायला लागलेत. आणि ते प्रश्न कदाचित काही प्रश्न हे मला चॅलेंज करणारेही आहेत. ते तुम्ही असं म्हणाल सर टॅलेंट काय करणार, ते येतानाच त्याचा मेंदू डेव्हलप झालेला नाहीये, तर माझ्याकडे येऊन मी काय किती डोकेफोड करणार आणि माझ्याकडून काय काय अपेक्षित आहे. अशा प्रकारचे प्रश्न एका शिक्षकाच्या मनामध्ये येऊ शकतात. आणि हे प्रश्न चुकीचे नाही आहेत. हे प्रश्न चुकीचे नाहीयेत, कारण मी एका सेटअप मध्ये काम करतोय. आणि मी जेव्हा इथे तपासतो तेव्हा मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज असोसिएटेड विथ दी चाइल्ड अँड न्यू मदर मोर्टॅलिटी. हे अनफॉर्च्युनेट आहे, पण हे भारतात आहे. भारतामध्ये भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशाने कॅल्क्युलेट केला जातो, तर त्यातला एक पॅरामीटर आहे नवजात बालक जगणे आणि त्याची आई जगणे यावर आहे. कारण त्यांच्यामध्ये मोर्टॅलिटी खूप हाय आहे. बरं, समजा ते बालक जगलं, तर दुसरा पॅरामीटर पुन्हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्याचा आहे, तो म्हणजे ते जगलेलं बाळ इयत्ता 4थी मध्ये उत्तम प्रकारे लिखाण आणि वाचन करू शकतं का, म्हणजे त्याचं प्रायमरी एज्युकेशन मध्ये ते अप्रोप्रिएट स्किल्स दाखवू शकतं का. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मॅक्झिमम ड्रॉपआउट स्कूल लेवलचं हे प्रायमरी 4th स्टँडर्डला आणि 7th स्टँडर्डला आहे. तुमच्या असं लक्षात येईल की 4थी झालेल्या मुलाला साधं वाक्य वाचता येत नाही, ही भारतातली परिस्थिती आहे, असं काही वेळा तो रिपोर्ट सांगतो. हे जर खरं असेल तर आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हे कशामुळे खरं आहे, तर शिक्षकांमुळे खरं आहे असं नाहीये. जनरली शाळा आणि शाळातल्या शिक्षकांवरती याचा ब्लेम दिला जातो की हे लोक शिकवत नसावेत, म्हणून 4थीच्या मुलाला लिहिता येत नसेल. 4थीच्या मुलाला लिहिता आलं नाही की 7वीच्या मुलाला गणित करता येत नाही, 7वीच्या मुलाला गणित करता आलं नाही की 10वीच्या मुलाला अजून हायर लेवलचे सब्जेक्ट डील करता येत नाहीत. मग तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येणार कसा, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तो मुलगा जाणार कसा. आणि त्या कारणाने भारताचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा लो आहे. हा ॲज लो ॲज 11% आपण बघितलेला आहे. आज जवळपास महाराष्ट्र म्हणतं की आमचं 23.5% आहे. म्हणजे 17 ते 22 या वयोगटातली फक्त 23.5 मुलं 100 पैकी ही कॉलेजमध्ये प्रवेशित होतात. उरलेल्या मुलांचं काय होतं, बरं त्याच्या आधीही जी ड्रॉपआउट झालेली आहेत 4th स्टँडर्डला, त्यांचं काय होतं. बरं, ड्रॉपआउट होण्याचं कारण केवळ शिक्षक हवे असं आहे का, तर असं नाहीये. शिक्षक खराब आहे या कारणापेक्षाही आईच्या उदरामध्ये बाळाचा गर्भ असताना आईला जर सकस अन्न दिलं गेलं नाही तर बाळाचा मेंदू विकसित होत नाही.
आईच्या पोटातून बाळ बाहेर आल्यानंतर आईला जर ब्रेस्ट फीड करता आलं नाही पुढचे किमान 6 महिने आणि मॅक्झिमम 5 वर्ष हे जर त्याला करता आलं नाही तर बाळाच्या आयुष्याची जी काही एक्सपेक्टन्सी आहे ती पूर्ण मिळवता येत नाही. पोस्ट 50 म्हणजे 50 वर्षाचा जेव्हा तो बाळ मोठा होईल तेव्हा त्याला डायबिटीस, कॅन्सर या प्रकारचे रोग होण्याची शक्यता वाढते जर त्या आईने सफिशियंट लेवलला बाळाला ब्रेस्ट फीड केलं नसेल तर. होतं काय की नवीन झालेली माता तिच्या मृत्यूचा दर जास्त आहे किंवा ती जर जगली तर तिला कामावर जावं लागतं कारण नवरा व्यसनी असतो. मग काय केलं जातं त्या बाळाला झोपून ती बाजूला कामाला जाते त्यामुळे ती ब्रेस्ट फिडिंगचं सायकल ती मिस करते. बरं मेहनतीचं काम केल्यामुळे तिला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी दूध निर्माण करण्याची ताकद तिची कमी होते. या सगळ्या कारणाने बाळाच्या मेंदूची वाढ ही खुंटते. स्टंटेड चाइल्ड निर्माण करतो आपण आणि स्टंटेड चाइल्ड जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याचा रिलेव्हन्स ते शाळेमध्ये दाखवू शकत नाही, ते शिकू शकत नाही कारण त्याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसते. हा मुद्दा जरी खरा असला तरी पण या सगळ्या फिल्टर मधून जाऊन जो मुलगा इंजिनिअरिंगचं ऍडमिशनचं दिव्य पार करून तुमच्या समोर येऊन पोहोचलेला आहे तर ही जबाबदारी तुम्ही शिक्षकांनी उतरण्या म्हणजे त्याच्यासाठी उतराई होण्या इतपत स्वतःला सक्षम केलं पाहिजे. कारण हा फार प्रेशियस गडी आहे, हा फार प्रेशियस डायमंड आहे समाजातून वरती आलेला. वी हॅव माइंड ए डायमंड आउट ऑफ दिस प्रोसेस and therefore if we could convert this diamond into a role of leadership possibly he will contribute for coming over the social evils. बाकीची जी समाजातली evils आहेत त्यातून बाहेर आणण्यासाठी तो पुढच्या समाजाला मदत करेल. आणि असं हे सायकल आहे. या सायकलमध्ये शिक्षकाचा रोल एस्पेशली तुमच्यासारख्या सिनियर टीचरचा रोल दॅट टू फार मोठ्या कॉलेजेसमध्ये. तुमचं जे कॉलेज आहे तुम्ही शेजारच्या एखाद्या आर्ट सायन्स कॉलेजला जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल तिथल्या फॅसिलिटीज कशा आहेत आणि तुमच्या फॅसिलिटीज कशा आहेत. तर यू आर इन टू ए लक्झरियस सेटअप अँड देअरफॉर युअर अकाउंटेबिलिटी टू दी स्टुडंट्स अँड दी प्रोसेस इज हायेस्ट. वाय? बिकॉज पीपल आर लुकिंग ॲट यू, पीपल वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू. आणि त्या अँगलने मला तुम्हाला असं जाणीव करून द्यायची आहे की आय शुड डू दिस. मी वर्गात गेल्यानंतर माझा सब्जेक्ट शिकवतो म्हणजे मी शिकवतो असं नाही, मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोटिवेट करतो आणि विद्यार्थी जर शिकले नाही तर त्याची जबाबदारी मी स्वतःवर घ्यायला तयार आहे. हे जेव्हा एखादा शिक्षक म्हणायला उद्युक्त होईल तेव्हा मी म्हणेल खऱ्या अर्थाने लर्निंग प्रोसेस ही ऍक्टिव्ह ठेवली गेलेली आहे त्या शिक्षकामार्फत. आणि सगळ्यात महत्वाचा व्यक्ती जर समाजामध्ये कोण असेल तर तो या कारणाने शिक्षकच असतो. तर या कारणाने मूल्यांचं महत्व म्हणजे चारित्र्य हे मूल्यांनीच बनतं हे काल आपण समजून घेतलं. आणि काही पायलट्स आपण बघितले पण की काही लोकांनी आपल्या चारित्र्याचं स्ट्रेंथ शोधून पण काढले. आणि व्हॉट आर दे आर नथिंग बट व्हॅल्यूज, देअर ओन व्हॅल्यूज. मग व्हॅल्यूजचं माझ्या आयुष्यातलं महत्व काय हे मला समजावं या कारणाने मी नारायण मूर्तींची गोष्ट सांगेन असं मी तुम्हाला काल प्रॉमिस केलं होतं. नारायण मूर्ती यांच्या प्रोफेशनल आयुष्याची सुरुवात पुण्यातूनच झाली. मूळचे हे हुबळी धारवाडचे. IIT कानपूर मधून एमटेक केल्यानंतर मला वाटते पटनी कॉम्प्युटर सिस्टीम यासारख्या ऑर्गनायझेशन मध्ये ते रुजू झाले आणि त्यांचे मित्र त्यावेळेस नंदन निलेकणी, शिबूलाल ही सगळी इन्फोसिसची मंडळी पटनीमध्ये काम करत असे. पत्नीमध्ये काम करत असतानाच त्याच काळामध्ये सुधा म्हणजे त्यांची होणारी पत्नी ही पण हुबळीचीच, ती भूमरेड्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हुबळीची गोल्ड मेडलिस्ट. तिने जेव्हा डिग्री प्राप्त केली तेव्हा तिच्या वाचनामध्ये टेल्कोची ऍडव्हर्टाइजमेंट आली. टेल्को म्हणजे आत्ताची टाटा मोटर्स. त्यामध्ये असं लिहिलं होतं की ग्रॅज्युएट इंजिनियर्स आम्हाला हवे आहेत पण केवळ मुलं आम्ही घेऊ कारण हा शॉप फ्लोअरवरचा जॉब आहे तर मुलींना आम्ही अलाव करत नाही. ही गोल्ड मेडलिस्ट मुलगी होती पण तिला सगळं मागची 4 वर्ष आठवली की आपण 12वी झाल्यानंतर आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळाली कॉलेजमध्ये. कॉलेजच्या ऍडमिशनला आवश्यक असे गुण प्राप्त करूनही ऍडमिशन साठी कॉलेजने एक भली मोठी कमिटी नेमली या मुलीला घ्यायचं की नाही. त्या कमिटी समोर इंटरव्ह्यू करता त्या मुलीला बोलवण्यात आलं सुधाला आणि तिला सांगण्यात आलं की आम्ही तुला ऍडमिशन देऊ शकतो पण आमच्या काही अटी राहतील. एक म्हणजे तू साडी
साडीमध्ये यायचं. दुसरी अट म्हणजे साडी रंगीत नसली पाहिजे, ती पांढऱ्या रंगाचीच असली पाहिजे. तिसरी म्हणजे कुठलाही मेकअप चालणार नाही. चौथे म्हणजे कोणतेही दागिने चालणार नाही. आमच्या कॉलेजचं वातावरण बिघडेल असं कुठलीही वेशभूषा आम्हाला चालणार नाही. हे मान्य असेल तर आम्ही तुला ऍडमिशन देऊ. सुद्धा म्हणते मी सगळ्या अटी मान्य केल्या. मी कॉलेजमध्ये यायला लागले, पण मला असं जाणवलं की मी पुढच्या बेंचवर बसायचे तर संध्याकाळी माझी साडी मागच्या बाजूने पूर्ण निळी करायची ही मुलं, शाई टाकून टाकून. मला लाज वाटायची घरी जाताना, म्हणून मी या घरूनच येताना एक्स्ट्रा साडीचा जोड घेऊन यायला लागले, कपड्याचा जोड घेऊन यायला लागले. पण ते बदलायला माझ्याकडे लेडीज रूम नव्हती. कुठला तरी आडूसा शोधून शोधून मी ड्रेस बदलून घरी जायला लागले. अशा कष्टामध्ये मी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. आणि नॉट ओनली दॅट, मला गोल्ड मेडलिस्ट मिळवता आलं, ते पण फार मोठ्या युनिव्हर्सिटीचा, कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड. आता त्याच्या कमीत कमी 2-3 युनिव्हर्सिटीज झाल्या असतील. आधी फक्त कर्नाटक युनिव्हर्सिटी आणि म्हैसूर युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीज अस्तित्वात होत्या. आता गुलबर्गा झाली आहे, मला वाटते तिकडे मँगलोर झाली आहे म्हैसूर मधून. आणि त्याचा कॅचमेंट एरिया जवळपास सोलापूरच्या नंतर 10-12 किलोमीटर पासून सुरू व्हायचा, तो डायरेक्ट कुंदापूर पर्यंत जायचा. कुंदापूरच्या अलीकडे भटकळ नावाचं गाव आहे, त्या भटकळ पर्यंत धारवाडच्या युनिव्हर्सिटीचा एक्सपान्स असायचा. अशा युनिव्हर्सिटीची ती त्या काळची गोल्ड मेडलिस्ट, आणि ती पण मुलगी. तिला राग येणं साहजिक होतं. तिने एक पोस्ट कार्ड घेतलं आणि आपली व्यथा मांडली आणि पत्र पोस्टात टाकून दिलं. पत्ता लिहिताना तिने तो टाइम्स ऑफ इंडियाचा पत्ता लिहिला, ऍडव्हर्टाइजमेंटचा. फक्त वरती लिहिलं, कुणाला तरी ऍड्रेस करायला पाहिजे म्हणून, टू दी चेअरमन. आणि मायना लिहिला, डिअर चेअरमन सर. अर्थात हे पत्र चेअरमननाच ऍड्रेस केलेलं असल्यामुळे त्याला कोणी हात लावला नाही. ते डायरेक्ट बलाड इस्टेटला, बॉम्बे हाऊसला JRD टाटा, जे टेल्कोचे चेअरमन होते, त्यांच्या टेबलवरती जाऊन पोहोचलं. JRDने ते पत्र वाचलं आणि त्यावरती रिमार्क लिहिला की या मुलीला मला भेटायचं आहे, तिला बोलवण्यात यावं. उलटा पत्र व्यवहार सुरू झाला आणि सुधाला बोलवण्यात आलं. सुधा आणि JRDचा संवाद आहे. JRD तिला म्हणतात की सुधा, तुम्ही एवढं स्ट्रॉंग मला लिहिलं, तर असं का लिहिलं, तुम्ही एवढं स्ट्रॉंग पत्र का लिहिलं? तिने तिची व्यथा मांडली. तर मी या या पद्धतीमध्ये प्रसंगातून मी गेलेले आहे. आणि मी एका मिडल क्लास फॅमिलीतून डेव्हलप झालेली मुलगी आहे. तर मला असं वाटलं की माझ्या पूर्ण आकांक्षा या मागे पडत आहेत, मी चांगली परफॉर्मर असून सुद्धा. म्हणून मी ती व्यथा मांडली, जेणेकरून मला कमीत कमी एक मानसिक समाधान तरी मिळेल. मग JRD तिला म्हणतात की आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की आम्ही आम्ही ट्रक मॅन्युफॅक्चर करतो, आणि त्या ट्रक मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस आम्हाला हेवी काम करायचं असतं, त्यामुळे आम्ही मुलींना शॉप फ्लोअरवर अलाव करत नाही, आतापर्यंत केलेलं नाही. कारण कारण अनेक असतील, वेगवेगळी कारणं त्यांनी सांगितली. सुधा म्हणाली, ही सगळी कारणं मला अमान्य आहेत. त्याचं कारण असं की मी तुमच्या निकषाला उतरते, एक्सेप्ट दॅट आय एम ए गर्ल. तुम्ही मला या सगळ्या निकषा विरुद्ध टेस्ट करा. तुम्ही जे काही मला निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, त्या हे सगळ्यात आधी मला टेस्ट करा. माझ्या परीक्षा घ्या, माझे इंटरव्ह्यू घ्या, मला नापास करा, मला घरी पाठवून द्या. मी आई वडिलांना सांगेन मी नापास झाले, मी परत आले. तिचा आवेश बघून JRD सांगतात की हिच्या टेस्ट घ्या आणि आजपासून कंपनीची पॉलिसी बदला. ती चांगली मुलगी असेल तर आपण घ्यायला हरकत नाही शॉप फ्लोअरवर सुद्धा. अशा पद्धतीने तिच्या परीक्षा होतात, इंटरव्ह्यूज होतात. सगळ्या परीक्षा आणि इंटरव्ह्यूजला ती उत्तीर्ण होते आणि तिला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाते. 6-8 महिने ती पुण्याच्या टेल्कोला काम करते, टेल्को प्लांटला, पिंपरी चिंचवडला. नंतर तिची ट्रान्सफर जमशेदपूरच्या ट्रक प्लांटला होते, तिथे ती 2.5 वर्ष काम करते. तिथून तिची ट्रान्सफर बॉम्बे हाऊस, म्हणजे जिथे स्वतः JRD बसायचे, त्या कॉर्पोरेट हाऊसला मुंबईला होते, तिथे शेवटी ती राजीनामा देते आणि टाटा मधून बाहेर पडते. असा तिचा तो प्रवास आहे टाटा मधला. आणि पुण्यात असताना ती कुठल्या तरी पेठेत राहत असे आणि बसने टेल्कोला जात असे, PMTच्या, आमच्या म्युन्सिपल ट्रान्सपोर्टच्या बसने. आणि तिच्या शेजारी तिचा क्लासमेट सुब्बू, हा तिच्याच गावचा, नेहमी तिला सोबत देत असे. सुब्बूची सवय पुस्तक वाचण्याची होती आणि सुब्बू तिच्यासाठी पण एक एक्स्ट्रा पुस्तक आणत असे.
तास दीड तास प्रवासाला लागत असेल पुण्यापासून पिंपरीला जायला त्यावेळेस, आणि त्यामुळे त्यांना वाचायला वेळ मिळत असेल. एके दिवशी ती सुब्बूला विचारते, सुब्बू, ही एवढी छान पुस्तकं कोण निवडतं आणि तुला कोण आणून देतं वाचायला? दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती मूर्ती हे नाव लिहिलेलं आहे, ही काय भानगड आहे? तर सुब्बू तिला म्हणतो की सुधा, हा आपल्यातलाच एक गडी आहे, हुबळीचाच आहे, आणि तो पुण्यातच काम करतो. त्याला सवय आहे पुस्तक विकत घेऊन वाचायची, आणि म्हणून ती आपल्याला फुकट वाचायला मिळतात. मग ती म्हणते, माझी ओळख करून दे, मला याला गप्पा मारायला आवडेल या मुलाशी. अशा पद्धतीने सुधा आणि नारायण मूर्तींची ओळख होते. ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीमध्ये होतं, नंतर ते प्रेमात होतं, आणि नंतर ते लग्न करायचा निर्णय घेतात. सुधा तौलीन सिंग बरोबरच्या इंटरव्ह्यू मध्ये, हा इंटरव्ह्यू तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल, या सगळ्या गोष्टी विशद करून सांगते. ती म्हणते की लग्न करण्याचा निर्णय झाल्यानंतर मी त्याला म्हटलं म्हणे की चल, मी आता तुझी ओळख करून देते आई वडिलांशी. तो आला म्हणे दिलेल्या वेळेला, दिलेल्या दिवशी माझ्या घरी. माझ्या वडिलांनी निश्चितपणे त्याला चौकशी करायच्या हेतूने प्रश्न विचारले, आणि त्याला एक प्रश्न विचारला म्हणे की तुला आयुष्यात काय व्हायचंय, काय करायचंय? तर याने नीट उत्तर न देता सांगितलं म्हणे की मला असंख्य धर्मशाळा उघडायच्यात. माझे वडील चिडले म्हणे, उठले आतमध्ये, माझ्या घरात जाऊन बसले, आईला तिकडे बोलवलं आणि आईला सांगितलं म्हणे की मी लग्न करून देईल कोणत्याही मुलाशी, पण या पोराशी तुझ्या मुलीचं लग्न करून देणार नाही. त्याला सगळी पंचायत करून टाकली म्हणे. मला शेवटी बाहेर पडून, घराच्या बाहेर पडून लग्न करावं लागलं. 4,000 रुपये खर्च आला म्हणे. या पठ्ठ्यानं मला त्यातला एकही नवा पैसा आजपर्यंत परत केला नाही म्हणे. असा हा मिश्किल आणि कलंदर स्वभावाचा ग्रस्त. अशी स्टोरी सांगितली जाते की नंदन निलेकिणीच्या बांद्र्याच्या फ्लॅटवर हे 7 मित्र, म्हणजे नारायण मूर्ती, नंदन निलेकिणी, सिबुलाल आणि 4 मित्र, हे दिवसभर एका सुट्टीच्या दिवशी गप्पा मारत होते की आपण एका दुसऱ्या कंपनीसाठी काम करतोय, पण त्यामध्ये समाधान मिळत नाहीये, आपण काहीतरी स्वतः करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने, अशा या डिस्कशन मधून सगळ्यात शेवटी असं सांगितलं जातं की नारायण मूर्तींना बाकीचे 6 मित्र म्हणतात की मूर्ती साहेब, दिवसभराच्या चर्चेतून असं लक्षात येतंय की तुम्ही नेते म्हणून पुढे आलेले आहात आमचे, तर आमची तुम्हाला विनंती राहील की तुम्हीच कन्क्लूड करा या मीटिंगला, आणि तुम्ही जो निर्णय घ्याल ते बाकीचे सगळेजण मान्य करतील. मूर्ती उभे राहतात आणि सांगतात की आपल्याला आजच्या दिवसभराच्या चर्चेतून एक निर्णय आपण असा घेतोय की आपल्याला स्वतःची कंपनी उभी करायची आहे, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देणारी, अत्यंत क्वालिटी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस ग्लोबल ऑर्गनायझेशन्सला देणारे आपण प्रयत्न करणार आहोत, असा आजचा निर्णय आहे. मूर्ती म्हणतात, या पर्टिक्युलर डिसिजन मेकिंगचा मला नंतर 10 वर्षांनी फायदा झाला, कारण 10 वर्षानंतर एका अमेरिकन कंपनीने आमच्या सगळ्या डायरेक्टरला, म्हणजे साथीच्या साथी मित्रांना ईमेल पाठवला की तुमची कंपनी आम्ही $1 मिलियन विकत घ्यायला तयार आहोत. त्यावेळेला साहीचे साही मित्र घाबरत घाबरत मूर्तीच्या केबिलमध्ये येऊन उभे राहिले, असा तो प्रसंग आहे. मूर्तींना माहिती आहे हे का आलेत, कारण सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक चिंता आहे की किती दिवस हे कष्ट करायचे आपल्या कंपनीसाठी, त्यातून निष्पन्न तर काही होत नाहीये, खूप काही चांगला प्रॉफिटही होत नाहीये, आपल्या सगळ्या फॅमिलीला कष्ट पडत आहेत, आपल्या मुलांना कष्ट, सगळे लहान आहेत मुलं वगैरे. त्यापेक्षा आपण $1 मिलियन जर कमवले आता आणि कंपनी विकून टाकली, तर आपल्याला अजूनही वय गेलेलं नाही, सगळे 35-40 वयोगटातले आहेत, चांगली नोकरी मिळेल, आणि $1 मिलियन भागिले 7, तर अतिशय चांगली रक्कम, ज्यात आपला बंगला होईल, चांगल्या कार्स होतील, मुलांचं एज्युकेशन होईल, पेन्शन साठीचा फंड होईल, आणि आपली नोकरी तर चालूच राहील. असं घाबरत घाबरत त्या 6 जणांपैकी एक जण एक्सप्लेन करत होतं. मूर्ती ताडकन आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांना पाठमोरं होऊन खिडकीत जाऊन उभे राहिले. तुमची विकायची तयारी झाली असेल तर मला सांगा, माझी विकत घ्यायची तयारी झाली आहे, असं मूर्ती त्या 6 जणांना म्हणाले. सगळ्यांनी आपल्या माना खाली घातल्या आणि सॉरी म्हणून ते निघून गेले. मूर्ती म्हणाले, ज्या पहिल्या दिवशी त्यांनी मला नेता म्हणून निवडलं होतं, मी त्यांना सांगितलं नव्हतं मला नेता म्हणून निवडा, त्याचा फायदा, मूल्यांचा फायदा आयुष्यात कसा झाला, याचं एक उदाहरण म्हणून मूर्ती हे नेहमी सांगत असतात. तशी ही फॉर्म झालेली कंपनी काही पार्ट संध्याकाळी काही कागदपत्रासाठी मदत करणे, या गोष्टी नंदन निलेकणी आणि सुधा, त्याची बायको, नंदन निलेकणीची बायको आणि स्वतः सुधा नारायण मूर्ती या किचन मधूनच करत असत.
पण काही काळानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये कंपनी चालवण्यापेक्षा आपण कर्नाटकात निघून जायला पाहिजे, कारण आपल्या ओळखी कमी आहेत महाराष्ट्रात. ओळखी कमी असल्याच्या कारणाने आपल्याला तिथे आवश्यक ती मदत मिळत नाहीये. इंटरनेटसाठी म्हणा किंवा कॉम्प्युटर इम्पोर्ट करण्यासाठी म्हणा. ही स्टोरी अत्यंत जुनी आहे, 82च्या काळातली असेल. आणि त्या कारणाने दोघे जण असं सर्वजण असं निर्णय घेतात की आपण आपल्या आहे त्या पदाचा राजीनामा देऊन आता फुल फ्लेज्ड या धंद्यामध्ये उतरायचं. आणि अशा पद्धतीने सगळेजण बँगलोरला जायला तयार होतात. त्यावेळेस सुद्धा पण आपल्या पदाचा राजीनामा देते. आणि अशी एक गोष्ट सांगितली जाते की सुधा बलाड इस्टेटमध्ये बॉम्बे हाऊस या टाटा सन्सच्या हेडक्वार्टरचा जिना रिलिव्हिंग ऑर्डर घेऊन खाली उतरत आहे, तेव्हा जिन्याजवळ लिफ्ट पाशी JRD टाटा स्वतः उभे आहेत. JRD टाटा तिला ओळखत असतात, कारण तिची पहिली भेट झालेली असते. त्यामुळे तिला थांबवतात आणि पॉसिबली एकमेव मुलगी असते, त्यामुळे ती ओळख ही पक्की असते. ते तिला थांबवतात, म्हणतात सुद्धा मी असं ऐकलं की तू आज आमची ऑर्गनायझेशन सोडून चालली आहेस. सकाळी ब्रीफिंग मध्ये कदाचित त्यांना कळवलं असेल कोण नवीन येणार आहे, कोण नवीन सोडून जाणार आहे. आणि ती म्हणते हो सर. मग ते विचारतात असं काय घडलं की तू एवढी गरजू होती जॉबसाठी आणि आज तू तडकाफडकी सोडून चाललीस. मग ती तिचा प्रवास सांगते. सर म्हणते की सबसिक्वेंटली असं झालं की मला माझा लाईफ पार्टनर मिळाला आणि मी लग्न केलं. आता माझ्या लाईफ पार्टनरचा, माझ्या नवऱ्याचा असा हेतू आहे की तो बँगलोरला शिफ्ट होऊन स्वतःचा धंदा करू इच्छितो. त्याच्या मित्रांनी अशी कंपनी फॉर्म करायचं ठरवलंय आणि या कारणाने मी राजीनामा देते. माझं स्वतःबद्दल विचाराल तर मी माझं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करेन आणि एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करेन, असं मी प्लॅनिंग केलेलं आहे. तर JRD तिला म्हणतात सुधा याबद्दल तू मला भाष्य करायला परवानगी देशील का. सुधा म्हणते सर प्लीज आम्हाला गाईड करा, तुम्ही एवढे अनुभवी आहात, बुजुर्ग आहात. तर त्यामुळेच आहे असं JRD सुधाला म्हणतात की जी मानवी मूल्ये मी तुझ्यामध्ये बघितली जेव्हा आपण पहिल्यांदा पुण्याला भेटलो, ती जर खरी असतील तर तू ज्या मुलाशी लग्न केलं त्या मुलाच्या आणि तुझ्या मानवी मूल्यांमध्ये समानता असेल असं मला वाटतं. आणि या दोन्ही गोष्टी जर खऱ्या असतील तर, आणि जर तुझा नवरा धंदा करण्यासाठी म्हणून बाहेर पडत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या दोघांच्या मानवी मूल्यामुळे तुमच्या दोघांच्याही आयुष्यात अतिप्रचंड प्रमाणात संपत्ती येणार आहे. हे तू जाऊन माझा मेसेज नवऱ्याला सांग. अर्थात हे सांगण्यासाठी मी तुला थांबवलं नाहीये इथे. मला सांगायचंय ते याच्या पुढचे, ते मात्र व्यवस्थित ऐक आणि व्यवस्थित सांग. कारण संपत्ती कुणाच्याही आयुष्यात येताना कधीच सुख घेऊन येत नाही. संपत्ती येताना केवळ दुःखच घेऊन येते, हे तू नवऱ्याला सांग. जर तुम्हाला नवरा बायको म्हणून सहजीवनाचा खरा आनंद उपभोगायचा असेल, हे जीवन समृद्धतेने जगायचं असेल, तर येणाऱ्या संपत्तीला हात न लावायचा निर्णय तुम्ही दोघ जण मिळून आज संपत्ती नसताना घेऊ शकता का, हे तपासून बघा. माझी खात्री आहे तुझा नवरा सुज्ञच असेल, तो योग्यच निर्णय घेईल. पण हा माझा मेसेज त्याला तू देशील. की घरी येते, नवऱ्याला सांगते टाटा काय बोलले ते, JRD काय बोलले ते, आणि स्वयंपाकाला लागते. आणि नवरा आपला आराम खुर्चीवरती नारायण मूर्ती बसून पेपर वाचत असतात. स्वयंपाक करता करता सुद्धा त्याला विचारते, मूर्ती काय ठरलं तुझं. तो म्हणतो कशाचं. अरे म्हणे JRD एवढं बोलले. कोणाकडे काही पैसे नाहीये, अजून धंदा सुरू झालेला नाहीये. 10,000 रुपये सुधानेच वाचवलेले मूर्तीला दिलेत धंदा सुरू करण्यासाठी. 10,250 होते असं ती म्हणते. 250 रुपयात मी 3 महिने घर चालवणार याची मला खात्री होती, म्हणून मी 250 लपून ठेवले आणि 10,000 त्याला दिले. म्हणलं हे माझे पैसे घे, तुला काय करायचं ते कर. तेव्हा मूर्ती तिला म्हणतात की सुधा, बाकी काही का असे ना, JRD म्हणाले ना आपल्याकडे खूप संपत्ती येणार आहे, त्याचाच मला खूप आनंद झालेला आहे. बाकी काय व्हायचं ते होऊ देत, माझ्याकडे संपत्ती येणार याचा मला प्रचंड आनंद आहे. तेव्हा सुद्धा त्याला
त्याला म्हणते, अरे पण त्या संपत्तीला हात लावायचा नाही असा निर्णय घ्यायला सांगितलाय तुला. तू संपत्ती येणार म्हणून काय आनंदात आहेस? तेव्हा तो म्हणतो, सुधा, हा निर्णय मी एकट्याने घेऊ शकत नाही, कारण तू माझी लाईफ पार्टनर आहेस. तुला जर पैसे लागले तर तू मागितले तर मला देणं क्रमप्राप्त आहे. हा निर्णय आपण दोघांनी मिळून घ्यायला हवा ना? ती म्हणते हो. मग ती विचारते, तुला पगार आहे ना तुझ्या कंपनीत, स्वतःच्या कंपनीत काम करतोय? तो म्हणतो हो. तू काळजी करू नको म्हणे, तुझ्या पगारामध्ये आज आपल्याला नसलेली मुलं, होणारी मुलं, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं लग्न आणि तुझं रिटायरमेंट, याचं सगळं प्लॅनिंग मी तुझ्या पगारामध्येच करून देते म्हणे. मी पण गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहे म्हणे, जरी गरीब असली तरी. त्यामुळे मला काही तुझ्या संपत्तीला हात लावा, तुझ्या प्रॉफिटला हात लावा अशी माझी कधीच इच्छा होणार नाही. तो म्हणतो मग खूप छान आहे. मग जेवायला बसले आहेत दोघ जण. जेवता जेवता तो आपला निर्णय सांगतो. सुधा म्हणते, काय ठरलं? तो म्हणतो, हे पा म्हणे, आपल्याकडे जी संपत्ती येणारी आहे त्याच्या खर्चाच्या आपण 2 वाटा करायला पाहिजे. ती काही साठवून ठेवून चालणार नाही. मग खर्चाच्या वाटा कशा करायच्या? तर म्हणे, एक म्हणे, एका खर्चाच्या वाटेचं प्रतीक तर सुद्धा तू स्वतः आहेस. त्याचं कारण असं, मी बाहेर जाऊन धंदा करतोय, तू गोल्ड मेडलिस्ट असून घरी बसली आहेस, हे बलिदान नाही का? मी यावरती कधी कधी विचार करतो तेव्हा मला मला असं जाणवतं म्हणे, की तुझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांनी आणि आपल्या दूरच्या नातेवाईकांनी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करून, बलिदान करून आपल्याला रस्ता मोकळा करून दिलेला असला पाहिजे, ज्या कारणाने आज मी इथपर्यंत येऊन पोहोचू शकलो आणि तू येऊन पोहोचू शकलीस. त्यामुळे त्यांच्या जीवनातील आकांक्षा, अनफुलफिल्ड ऍस्पिरेशन्स, याला उतराई होण्यासाठी जर कुठे गरज निर्माण झाली तर माझ्याकडे गाठीला पैसा असावा, म्हणून 50% रक्कम मी त्यांच्या नावाने ठेवू इच्छितो. सुधा विचारते, उरलेल्या 50%चं काय करणार आहेस? तेव्हा मूर्ती म्हणतात, सुधा, ज्या अर्थी एवढी मोठी संपत्ती माझ्याकडे येणार असं जे आर डी म्हणतात, त्या अर्थी मी एकट्याने ती मिळवलेली नसणार आहे. मी अनेक लोकांना माझ्या कंपनीसाठी एंगेज केलेलं असणार आहे. आणि त्या एंगेज केलेल्या लोकांनी वेळप्रसंगी आपल्या वैयक्तिक गोल्सना आणि फॅमिली गोल्सना सॅक्रिफाईस करून माझ्या कंपनीला मदत व्हावी म्हणून कॉन्ट्रीब्युट केलेलं असणार आहे, ज्यामुळे एवढा मोठा प्रॉफिट माझ्याकडे येऊ शकला. पुढील आयुष्यामध्ये त्या लोकांच्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षांना उतराई होण्यासाठी जर कुठे संधी मिळाली तर माझ्या गाठीला पैसा असावा, म्हणून मी उरलेली 50% रक्कम त्यांच्या नावे ठेवू इच्छितो. झालाय निर्णय. जेवणं होतात, झोपायची वेळ होते. हा मिश्किल स्वभावाचा माणूस आहे. मूर्ती सुधाला विचारतो, सुधा, पण पैसे कमवले कोणी? सुधा म्हणते, अर्थात तूच. पण तू तर मला बाहेर जायला मनाई केली, त्यामुळे पैसे तर कमवले तूच असणार. पैसे विषय काही नाही आहेत, फक्त गप्पा चालू आहेत पैशाच्या. तेव्हा बेडमध्ये जाण्याआधी मूर्ती तिला म्हणतात, सुधा, पैसे कमवणाऱ्या ऑर्गनायझेशनचा चेअरमन जर मी असेल तर पैसे खर्च करणाऱ्या दोन्ही ऑर्गनायझेशनची चेअरपर्सन तू राहशील. आजही तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर तुम्हाला सापडेल, इन्फोसिस फाउंडेशन आणि नारायण मूर्ती फाउंडेशन हे दोन्ही फाउंडेशन्स अस्तित्वात आहेत. या दोन्ही फाउंडेशनकडे किमान 50,000च्या आसपासची संपत्ती आहे, जे ते समाज उपयोगी कामासाठी वापरतात. त्यांचे एक पार्टनर नंदन निलेकणी, नंतर ते आधारचे चेअरमन राहिले. त्यांनी 2014ची साऊथ बँगलोरची लोकसभा सीट काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढली, तेव्हा त्यांनी अफिडेव्हिट मध्ये डिक्लेअर केलेली त्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक संपत्ती 6,137 कोटी रुपयाची होती. त्यांचे एक पार्टनर सिबुलाल, त्याचे किमान 1,000 फर्निश्ड फ्लॅट्स अमेरिकेतल्या मोठ्या शहरामध्ये आहेत. या सगळ्या फ्लॅट्सना मॅनेज करणारी कंपनी त्यांची मुलगी चालवते. त्यासोबतच तिचे 2-3 5 स्टार 7 स्टार रिसॉर्ट साऊथ इंडियामध्ये आहेत. आणि सिबुलाल नेहमी म्हणतात की ही संपत्ती मला इन्फोसिस मधून मुळे निर्माण करता आली. मी ही गोष्ट तुम्हाला का सांगितली? त्याचं कारण तात्पर्य एवढंच आहे की जे जे आर डी टाटा बोलले आणि जे प्रत्यक्षात घडलं त्यामध्ये प्रचंड कन्फॉर्मिटी आहे. आणि ही कन्फॉर्मिटी जे आर डी का ओळखली? कारण त्यांची ती होती दोघंही लोअर मिडल क्लास फॅमिलीतली मुलं, पण त्यांची मूल्य, मानवी मूल्य ही प्रचंड स्ट्रॉंग होती. त्यांच्या कॅरेक्टर स्ट्रेंग्स या त्यांच्या पर्सनॅलिटी मधून रिफ्लेक्ट होत होत्या. आणि ह्या गोष्टी जे आर डी सारखा नेता ओळखू शकला आणि तो त्यांना सांगू शकला. हे इंटरव्हेन्शन जे आर डींचं या दोन, नारायण मूर्ती आणि सुधाच्या आयुष्यात, मला असं वाटतं फार महत्वाचं ठरलं. कारण त्यांनी संपत्तीला हात नाही लावला, पण जर तुम्ही त्यांचे एस्पेशली मला वाटतं युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मध्ये दिलेले एक लेक्चर आहे, युट्यूबवर तुम्हाला सापडेल,
सुधा नारायणमूर्तींचं. त्याचं साधारणतः टायटल सापडेल माय एक्सपेरिमेंट्स विथ सोशल वर्क अशा प्रकारचं, किंवा त्यांची अनेक पुस्तकं आहेत. आणि सुद्धा एके ठिकाणी म्हणते एका पुस्तकामध्ये की मला असं वाटायचं की माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे मग मी समाजाला बदलण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकते, पण ते पण खरं नाहीये. एकदा मी मद्रासकडे कारने निघाले होते बँगलोरहून, तेव्हा माझी कार बंद पडली आणि मग मला संध्याकाळ झाली होती, जवळपासच्या मंदिरामध्ये थांबावं लागलं, कारण कार रिपेअर करण्यासाठी ड्रायव्हर निघून गेला. मी चालत चालत त्या मंदिरात आले, कारण दिवे लागण्याची वेळ झाली होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मंदिरामध्ये एक आंधळ कपल आहे. ते वय वर्ष 85च्या आसपास आहे, ते तिथेच राहतं. तेव्हा मग मी माझ्या तोडक्या मोडक्या तमिळ लँग्वेजमध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोक गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्या वरती डिपेंड आहेत खाण्यापिण्यासाठी. मग मी माझ्यातला समाजसेवक जागृत झाला आणि मी त्यांना म्हटलं मी काही लाख रुपये तुम्हाला देते, तुमच्या नावाने FD करते, किंवा त्याच्या व्याजावरती तुम्ही जगू शकाल. तुम्ही औषध पाण्याचा खर्च करा, तुम्ही जेवणा खाण्याचा खर्च करा, तुम्हाला ज्यात आनंद आहे त्यासाठी तो पैसा वापरा. तेव्हा सुद्धा असं म्हणते, ते म्हाताऱ्या ग्रस्ताने माझे हात हातात घेतले आणि ते तिला असं म्हणाले की मी तुला पाहू शकत नाही, तू कोण भली स्त्री आहेस मला माहिती नाही, पण तू ऑफर केलेल्या ऑफर बद्दल मी तर तुझे आभार मानायलाच पाहिजे, पण तू आम्हाला दुःखी कष्टी करू इच्छितेस का? मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं ते कसं काय? त्यामुळे माझं जीवन, माझ्या बायकोचं जीवन असं राहिलंय किती, आणि किती सुखात ठेवतात. रोज कुणी ना कुणी टर्न बाय टर्न आमच्यासाठी गरम गरम अन्न आणतं आणि गप्पा मारत बसतं, घरातल्या गोष्टी सांगतं. सगळेजण माझे नात्यात असल्यासारखे माझ्याशी गप्पा मारतात. हे महत्वाचं की माझ्याकडे पैसा आल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या याच्यावरती मी एकट्यानेच जगायचं, ते महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं लोकांना कळेल तू एक 5 लाख रुपये मला दिलेले आहेत, हे सगळी लोक जे माझ्याशी नात्याने एवढे पॉझिटिव्हली बांधले गेलेले आहेत ते एका रात्रीमध्ये दुश्मन होतील. ते सगळे लोक मी मरायची वाट बघतील का? कारण ते 5 लाख रुपये त्यांना मिळू शकतात, ही मोठी रक्कम आहे. तेव्हा सुद्धा म्हणते की अशा अनेक स्टोरीज सुद्धा सांगते की having money in pocket doesn't mean that you can bring change in community. So what needs to be done for bringing change in community is something else. And for that reason नारायण मूर्ती असं म्हणतात, ऑर्गनायझेशनला कोण चालवत असेल तर ऑर्गनायझेशनला व्हॅल्यूज चालवतात. जनरली होतं काय की आपण ऑर्गनायझेशनच्या मॅन्डेटला चिकटून राहतो आणि ऑर्गनायझेशनच्या मिशनकडे आपण झुकत नाही. त्यामुळे सगळ्या शिक्षकांचं एक कॉन्ट्रीब्युशन नक्की असलं पाहिजे की त्यांना हे कळलं पाहिजे की माझ्या ऑर्गनायझेशनचं मॅन्डेट काय, व्हॉट इज लिगली परमिसिबल अँड बाउंड, आणि माझ्या ऑर्गनायझेशनचं मिशन काय. मिशन इज चेंजिंग ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, युजली 2 to 3 years. And mission statement identifies 2-3 things. Number one, prioritize the stakeholders and prioritize the services which we commit that we will satisfy in the next 2 to 3 years. And number three, it identifies the core values of the organization. If the core values of the organization get matched with the core values or character strengths of the individuals working for the organization, we together can build a better organization and we can contribute for organizational character development like a individual character development. आणि या दृष्टिकोनातून इन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स साठी मूल्यांचं महत्व आहे, इन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स साठी मिशनचं महत्व आहे. आणि त्यामुळे आपण क्वालिटीची डेफिनेशन पहिल्या सेशन मध्ये घेतली होती. क्वालिटी इज ए सर्व्हिस ऑर द प्रॉडक्ट विच सॅटिस्फाईज द नीड्स ऑफ द स्टेक होल्डर. आणि नीड्स या शब्दाला थोडं एक्सप्लेन करायला जर आपण करायचं जर ठरवलं तर नीड्स जनरेट कशा होतात, तर नीड्स या इमोशन्स आणि फिलिंग्स द्वारे जनरेट होतात. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण कल्चरच्या डेफिनेशनला अप्रिशिएट करायला लागू. अल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेडची आपण कल्चरची डेफिनेशन पण घेतली, जिथे आपण असं म्हणालो कल्चर इज नथिंग बट इट इज प्युअरली अन ऍक्टिव्हिटी ऑफ थॉट्स. इट इज द वे वी रिस्पॉन्ड टू ब्युटी अँड फिलिंग्स ऑफ अदर्स. The first step in our professional life depends upon our educational qualification, knowledge and skills.
but every subsequent step thereafter depends upon from what kind of culture we are. If you remain strong in your culture, that means you are very sensitive to the feelings and emotions of others. That means you care for relations, you care for building relations with others, and that is how the beginning of, or that is how the continuation of your professional life. Every day, every single minute, every single hour, you keep on building relations. And then why you are building relations? Because that is the best way to interpret the needs, understand the needs. आणि जे लोक काइंडनेस या व्हर्च्यूमध्ये आहेत, ते मला मान्य करतील की त्यांना आनंद मिळतो लोकांना मदत केल्याचा. तर लोकांना मदत करत करत जर आपण आयुष्य जगायला लागलो, तर आपल्याला एक मुद्दा लक्षात येईल की आपण कल्चरली स्ट्रॉंग व्हायला लागलो, कारण आपण लोकांच्या भावनांना खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करायला शिकलोय. हे असं का करायचं? यामुळे आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे, आणि आपल्या जीवनात फरक पडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात काय फरक पडणार आहे, हा पार्ट आपण यानंतरच्या, मला वाटतं ते शेवटचं लेक्चर असेल, शेवटचं सेशन असेल, त्या सेशन मध्ये समजून घेणार आहोत. इथपर्यंत काम केल्याशिवाय आपल्याला नंतरच्या टप्प्याचा फायदा हा पूर्णपणे आपल्या, मी तर असं म्हणेन की स्वार्थी राहा, आपल्या स्वतःसाठी याचा फायदा करून घ्या. पण आपण जर रिलेशन ब्रेक करत करत जर डिपार्टमेंटमध्ये जगत असू, केवळ लोकांच्या कुरापती काढणे किंवा लोकांबद्दल निगेटिव्ह गॉसिप करणे यामध्ये जर आपला दिवसाचा मॅक्झिमम वेळ जात असेल, तर मला असं वाटतं की आपण देवाच्या दृष्टीने फार मोठी चूक करत आहोत. आणि ती चूक आपल्याला आपल्या मृत्यूच्या आसपास भोगायला सुरुवात करावी लागेल. कारण हा जो देवाने दिलेला सुवर्ण काळ आहे, युथफुल काळ आहे, हा तुमच्या चारित्र्य संवर्धनाची प्रॅक्टिस करायचा काळ आहे. 3 वर्षापर्यंत निर्माण केलेलं चारित्र्य 5 वर्षापर्यंत शाळेमध्ये आपण त्याला मूर्त स्वरूप देतो, आणि 17 वर्षापर्यंत चारित्र्य संवर्धनाचा काळ आहे असं मानलं जातं. म्हणून 18व्या वर्षी आपण त्याला लिगॅलिटी देतो, त्याला नागरिकत्व देतो, आणि नंतर तो स्वतःचं कुटुंब उभं करतो, आणि लोकांची अपेक्षा अशी असते की तो स्वतःच्या समाजाला कॉन्ट्रीब्युट करायला लागेल, असा त्याच्या आयुष्याचा प्रवास असतो. या अत्यंत सुवर्ण काळामध्ये जर तुम्ही कॅरेक्टर स्ट्रेंथच्या दृष्टिकोनातून जर मिस्टेक करत असाल, रिलेशन्स मध्ये जर मिस्टेक करत असाल, कल्चरमध्ये जर मिस्टेक करत असाल, लोकांच्या भावनांची कदर न करून जर तुम्ही मिस्टेक करत असाल, तर मला असं वाटतं ही देवाच्या दृष्टीने फार मोठी मिस्टेक आहे. त्या आर्टिकलमध्ये अर्थात त्याला एक रिसर्चचा रेफरन्स पण आहे, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका रिसर्च पेपरचा. त्यानुसार सगळ्या चांगल्या भावना चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारत होतो आणि त्याला रिस्पॉन्ड करत होतो. त्यामुळे आपल्या चारित्र्याच्या स्ट्रेंग्थ ह्या पुढे येत गेल्या, डेव्हलप होत गेल्या, आणि त्या कारणाने आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी जॉबला येऊ शकलो. पण होतं काय की जसं हे नेते पण मिळतं, तसं त्या खुर्चीत बसल्यानंतर आपण ज्या मूल्यामुळे या जॉबमध्ये आलो, पॉसिबली त्या मूल्याची चाड आपल्याला राहत नाही, आणि अनेकदा अनेक लोक आपण त्या मूल्याच्या विरुद्ध काम करताना बघतो. आणि बऱ्याचदा नवीन येणारी मुलं, नवीन येणारी मुली या जुन्या लोकांच्या अशा प्रकारच्या बिहेवियरला स्वतःला अडॅप्ट करून घेतात, आणि दॅट इज अ कॅटास्ट्रॉफिक मिस्टेक फॉर इन द लॉंग टर्म, असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की नारायण मूर्तींची गोष्ट तुम्हाला शेअर करावी. माझी मूल्य जर चांगली असतील तर माझ्या आयुष्यामध्ये कुठपर्यंत मला फायदा होऊ शकतो याची जाणीव आपल्याला असावी. आणि जर तुमची मूल्य जर चांगली असतील तर इतर मूल्यांची पारख करण्यासाठी कॅरेक्टर स्ट्रेंथचा वापर आपण कसा करू शकू याची थोडीफार आपल्याला जाणीव असावी, जेणेकरून आजपासून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही वर्गखोल्यामध्ये जाल, तेव्हा तुमच्या मनामध्ये एक भावना असेल, ती भावना म्हणजे मी मुलांशी कनेक्ट होणार आहे, कनेक्ट होऊन त्यांच्या भावना समजून घेणार आहे, भावनांच्या वरती आधारित त्यांच्या गरजा मी समजून घेणार आहे. आणि त्या गरजा समजून घेत असताना जर तो कॅरेक्टर स्ट्रेंथ मध्ये कुठे वीक आढळला, तर मला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे, आणि हे कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मी वापरणार आहे. हे का करणार आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इमोशनल कनेक्शन?
to lead a compassionate life, to find meaning and purpose of our own life, भावनिक कनेक्शन करत करत करुणामयी जीवन लीड करून मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचं पर्पज काय आहे हे मला कळलं पाहिजे. ते कसं करता येईल हा पार्ट आपण शेवटच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे माझं हे सेशन स्वीकारलं आणि आपण ते पूर्णपणे ऐकलं असेल अशी मी आशा करतो. आणि त्या अनुषंगाने जर आपल्याकडे काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण विचारावेत अशी मी आपल्याला विनंती करतो.